गुड मॉर्निंग स्टुडंट. याच्या मागील लेक्चरमध्ये आपण भौगोलिक म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते घटक बघितले होते. त्याच्यामध्ये मग भौगोलिक घटक, तर भौगोलिक घटकामध्ये साधारणतः पर्वत, पठार आणि मैदानांची माहिती बघितली होती. आज आपण समुद्रकिनारे आणि प्रदेशाची जी उंची आहे, एकूण प्रदेशाची उंची म्हणजे समुद्र सपाटीपासून एखाद्या प्रदेशाची उंची आणि समुद्रकिनारे हे दोन घटक आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश आणि मैदानी प्रदेश म्हणजे यामध्ये आपण पर्वतीय प्रदेशामध्ये साधारणतः लोकसंख्या ही विरळ असते आणि हे एखादा शहर किंवा एखादा राहण्यायोग्य प्रदेश हे नसतात. मग काही जगातील काही पठारही असे आहेत की ते अत्यंत विरळ लोकसंख्येचे प्रदेश आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेतील बोलिव्हियाचा जो पठार आहे. परंतु भारताचा जर विचार केला तर भारताचा जो दख्खन पठार आहे, या दख्खन पठाराचा फार मोठ्या प्रमाणे विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतात. इथे शेतीयोग्य जमीन चांगली आहे. या ठिकाणी कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. शेतीवर उद्योग कारखाने आहेत. त्यानंतर खाणीचा विकास झालेला आहे. पण जर अमेरिकेतील बोलिव्हियाचा जर विचार केला, बोलिव्हिया पठाराचा, तर त्या पठारामध्ये लोकसंख्या अत्यंत विरळ आहे, कारण तिथे विकास झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि दक्षिण अमेरिकेचा जर विचार केला तर दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात या प्रदेशामध्ये खाणींचा विकास झालेला आहे. म्हणजे असं म्हणता येणार नाही की पर्वतीय पठार हे राहण्यायोग्य किंवा वस्तीयोग्य नाहीत म्हणून, कारण काही पठारांचा फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला पाहायला मिळते. आज आपण समुद्रकिनारे पाहू. तर समुद्रकिनाऱ्यावर लोकसंख्या कशी असते? समुद्रकिनाऱ्यावर विरळ लोकसंख्या असते की तेथील घनता जास्त असते? मग तिथे जर जास्त घनता असेल तर का आहे आणि विरळ असेल तर का आहे? म्हणजे कोणत्या घटकांचा या समुद्रकिनाऱ्यावर परिणाम झालेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर समुद्रकिनारे ह्या मानवीदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत. प्राचीन काळापासूनच आपण विचार केला तर समुद्रकिनारे हे मानवी वस्तीसाठी अत्यंत उपयोगी समजल्या जाते. कारण समुद्रकिनाऱ्यावर थोड्या प्रमाणात शेतीचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळते. इथे भाताची शेती होते. कोकण म्हणजे समुद्रकिनारा आपला भारताचा जर विचार केला किंवा महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण किनारे जे आहेत, हे कोकण किनारे या ठिकाणी भाताची शेती आणि नारळाची शेती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात केली जाते. किनाऱ्याजवळ मासेमारीचा उद्योग विकसित झालेला आहे. शिवाय किनारा दंतूर असल्यास तेथे बंदराचा विकास सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि या दंतूर किनाऱ्यामुळे बंदरांचा विकास झालेला आहे. या बंदरामुळे तिथे व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण हा म्हणजे भाग आपल्याला पाहायला मिळतो. तर किनाऱ्याचे महत्त्व पाहता जगातील मोठी शहरे जे आहेत हे किनाऱ्याजवळ स्थापन झालेली आहेत. त्यामुळे किनाऱ्याजवळ लोकसंख्येची घनता जास्त असते. बरोबर आहे. उदाहरणार्थ म्हणजे किनाऱ्यामुळे तिथले दंतूर जर किनारा असेल तर त्या ठिकाणी बंदरांचा विकास झालेला आहे. आणि अशा बंदर व्यवस्थित असल्या कारणाने त्या ठिकाणी व्यापाराला चालना मिळून त्या ठिकाणी फार मोठी शहरे उदयास आलेली आहेत. भारताचा जर विचार केला तर मुंबई हे शहर
किनारवर्ती समुद्र किनाऱ्यावरती आहे आणि जगातील फार मोठं शहर म्हणून ओळखला जातो आणि तिथे औद्योगिक विकास फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम, केरळमध्ये कोची, कलकत्ता, भुवनेश्वर, कांडला ही जी शहरे आहे ही शहरे पूर्णतः समुद्र किनाऱ्यावरती आहेत आणि समुद्र किनाऱ्यावरती असल्या कारणाने या ठिकाणी बंदरांचा विकास झालेला आहे. बंदराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे लोकसंख्येच्या वितरणासाठी समुद्र किनारे कसे प्रभावी आहेत हे आपल्याला इथे लक्षात येते. मग आहे प्रदेशाची उंची. तर प्रदेशाच्या उंचीचाही लोकसंख्येवर परिणाम पडत असतो. कारण कमी उंचीच्या भागात हवामान मानवी जीवनास अनुकूल असतो. त्यामुळे कमी उंचीच्या मैदानी प्रदेशात लोकवस्ती जास्त असते. येथे लोकसंख्येची घनता जास्त आढळते. म्हणजे प्रदेशाची उंची कशा प्रकारे लोकसंख्येवर परिणाम करत असते ते इथे आपण पाहत आहोत. तर कमी उंचीच्या भागामध्ये हवामान हे चांगलं असते, योग्य असते, पोषक असते. त्यामुळे अशा ठिकाणी लोकवस्त्या फार मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. त्यामुळे कमी उंचीच्या मैदानी प्रदेशात लोकवस्ती जास्त असते. येथे लोकसंख्येची घनता जास्त आढळते. या उलट उंचीच्या भागामध्ये थंड हवामानामुळे लोकवस्ती विरळ असते. अति उंचीच्या भागात तर मानवी वस्त्या नसतातच. प्रतिकूल हवामान बरोबर येथे प्राणवायू अतिशय विरळ असते. याचाही परिणाम लोकवस्तीवर होतो. म्हणून हिमालय व जगातील जे पर्वतीय प्रदेश आहेत तिथे कमी आणि विरळ लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. तर पर्वतीय प्रदेश आपण बघितलंच, बस तेच आहे. पण यांनी लॅटिट्यूड कमी उंचीचे प्रदेशमध्ये सांगितलं आहे की कमी उंचीच्या प्रदेशामध्ये हवामान हे अत्यंत योग्य असते. म्हणजे जीवनयापन करण्यासाठी हवामान हे अत्यंत चांगले असते. तिथली हवा शुद्ध असते आणि जास्त थंडी म्हणजे समशीतोष्ण हवामान आपण म्हणू शकतो त्याला. उलट जे उंच भाग आहेत त्या ठिकाणी थंड हवामान असल्या कारणाने लोकवस्ती करण्यास तो प्रदेश प्रतिकूल असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग जे काही जगातील जी काही उंच प्रदेश आहे किंवा पर्वतीय प्रदेश आहे येथील हवामान अत्यंत थंड आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी वस्ती करण्यास लोक धजावत नाही. म्हणून अशा ठिकाणी विरळ लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. मग हिमालय झालं किंवा जगातील इतर जे काही प्रदेश आहेत, पर्वतीय प्रदेश आहेत किंवा जास्त उंचीचे प्रदेश आहेत, अशा जास्त उंचीच्या प्रदेशामध्ये आपल्याला फार कमी लोकसंख्या असल्याचे आढळते किंवा फार कमी लोकसंख्येची घनता असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मग त्यानंतर आहे पाणी पुरवठा हवामान. हे जे आहे ते घटक आपण याच्या नंतरच्या तासाला घेऊ. मग त्यानंतर मृदा आहे, खनिज व ऊर्जा साधने, नैसर्गिक वनस्पती आहे, आर्थिक घटक. हे सर्व आपण म्हणजे हे सर्व प्राकृतिक घटक आहेत. जे आपण बघत आहोत ते संपूर्णतः प्राकृतिक घटक आहेत. बरोबर आहे. प्राकृतिक घटकामध्ये आपण भूरचना हा टॉपिक घेतला. या भूरचनेमध्ये पर्वत, पठार, मैदान आणि समुद्रकिनारे आणि प्रदेशाची उंची हे 5 घटक आपण घेतले. यानंतरचा जो ब घटक आहे तो आहे पाणी पुरवठा हा आपण, आणि त्यानंतर हवामान, मृदा हे इत्यादी जे घटक आहेत हे सर्व घटक आपण या नंतरच्या तासामध्ये बघू. ओके.
थँक्यू.